ज्यांना स्वतः गांधीजींनी स्वतःचे आध्यात्मिक वारसदार शिष्य मानले, ज्यांनी गांधीजींचे विचार प्रत्यक्षात उतरवले, ते म्हणजे आचार्य विनोबा भावे। ज्यांनी आयुष्यात केलेल्या उत्तुंग अशा सामाजिक कार्याबद्दल त्यांना आचार्य उपाधी दिली गेली। चला जाणून घेऊया आचार्य विनोबा भावे यांच्याविषयी। पण त्याआधी कल्लाकार चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। नमस्कार, मी भक्ती आणि तुम्ही पाहत आहात कल्लाकार दिन विशेष भाग 254 पावर्ड बाय goprek.com। आचार्य विनोबा भावे यांचा जन्म 11 सप्टेंबर 1895 रोजी रायगड जिल्ह्यातल्या पेन तालुक्यात झाला। त्यांचे पूर्ण नाव होते विनायक नरहरी भावे। त्यांनी वेद, उपनिषद, भगवद्गीता, धार्मिक ग्रंथ यांच्या वाचनाची आवड जोपासली। 1916 रोजी त्यांची गांधीजींची अहमदाबाद येथील कोचरब आश्रमात भेट झाली। गांधीजींनी त्यांना विनोबा हे नाव दिले, जे ज्ञानोबा आणि तुकोबा या संतांच्या नावावरून प्रेरित होते। विनोबा भावेंनी असहकार चळवळ, भारत छोडो आंदोलनात भाग घेतला। त्यांना 5 वर्षाचा कारावासही झाला। गांधीजींच्या सर्वोदय तत्वावर म्हणजेच अहिंसा, सत्य व सेवाभाव यावर आधारित समाज रचना करण्यासाठी 1948 मध्ये सर्वोदय समाजाची स्थापना विनोबा भावे यांनी केली। त्यांनी जमीन, पाणी, हवा यासारखी संसाधने सर्वांसाठी समान असावे असे मानले। सर्वांचा उदय म्हणजे सर्वोदय हा संदेश होता। त्यानंतर 1951 साली त्यांनी आंध्र प्रदेशमधील पोचमपल्ली गावात भूदान चळवळ सुरू केली। आचार्य विनोबा भावे यांनी भारतभर प्रवास करून 42 लाख एकर जमीन दान म्हणून मिळवली। यामुळे अनेक भूमिहीन शेतकऱ्यांचा लाभ झाला। अहिंसा मार्गाने सामाजिक परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला। 1954 मधील ग्रामदान चळवळ या चळवळीमध्ये विनोबांनी संपूर्ण गावे दान देण्याची चळवळ सुरू केली, ज्यात गावकऱ्यांनी आपली जमीन सामुदायिक मालकीसाठी दान दिली। अशी तामिळनाडू येथील 175 गावे त्यांनी मिळवली। प्रत्येकाने समाजाच्या कामासाठी श्रम अर्पण करावे ही भावना त्यांनी जागृत केली। त्यासाठी श्रमदान चळवळ उभी केली। रस्ते, पाण्याचे तलाव, शाळा इत्यादी समाजोपयोग कामासाठी लोकांना श्रमदान करायला प्रेरित केले। गांधीजींच्या रचनात्मक कार्यक्रमात खादी, ग्रामसेवा, अस्पृश्यता निवारण, स्त्री शिक्षण यासारख्या क्षेत्रात त्यांनी कार्य केले। समाजातील दुर्बल घटकांना प्रगतीसाठी प्रोत्साहन दिले। विनोबा भावे यांना गीतेचे आचार्य म्हटले जाते। त्यांनी गीतेचा संदेश सोप्या भाषेत लोकांना समजावला। त्यांचे लेखनही यावरच आधारित होते। गीताई, सत्याग्रह गीता, माझे गीता रहस्य, विनोबांची बखर, सप्तसती, भूदान यज्ञाचे विचार, विनोबांचे वैचारिक भाषणे, गीता प्रवचने, मधुकर, स्वराज्य शस्त्र इत्यादी विपुल लेखन त्यांनी केले। या लेखनात साधेपणा, प्रामाणिकपणा आणि जीवनाचे तत्वज्ञान दिसते। या त्यांच्या विपुल कार्यासाठी त्यांना 1958 साली रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळाला, तर 1983 साली भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न हा मिळाला। आचार्य विनोबा भावेंचे आयुष्य हे त्याग, अहिंसा, सत्य आणि समाज कल्याणासाठी अखंड समर्पित होते। त्यांच्या या कार्यामुळे समाजात समता, बंधुता व प्रेमाचा संदेश पसरला। खरंच ते गांधीजींच्या विचारांचे उत्तराधिकारी होते। कशी वाटली ही विशेष माहिती हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। असेच वेगवेगळे इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कल्लाकार चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कल्लाकार दिन विशेष पावर्ड बाय goprek.com।